कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात भूमाफियांचा कहर पुन्हा एकदा समोर आला आहे। सरकारी गायरान आणि पडीक जमिनींवर झाडांची कत्तल करत बेकायदा चाळींची उभारणी जोरात सुरू आहे। या बेकायदा बांधकामांसाठी जुनाट आणि मोठी झाडे तोडली जात आहेत। इतकंच नाही तर टेकड्या खोदून पायाभरणीसाठी मातीही चोरून आणली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। चिंचपाडा भागात तब्बल 70हून अधिक बेकायदा चाळी एकाच वेळी उभारल्या जात आहेत आणि या चाळींमधील खोल्या 5 ते 7 लाख रुपयांना विकून सर्वसामान्यांची फसवणूक केली जात आहे। धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण प्रकाराकडे पालिका आणि महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत। अधिकारी पाहत नाही का असा सवालही उपस्थित केला जातोय। भूमाफिया दिवस रात्र काम करत असून चोरून वीज आणि पाणी जोडून चाळींमध्ये तात्काळ रहिवास निर्माण केला जातोय, जेणेकरून कारवाई टाळता येईल। आता या प्रकरणात प्रशासन जागं होणार का आणि भूमाफियांवर कडक कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। द पोलीस न्यूज, अनिल शिरसाट, कल्याण।